हॅलो नमस्कार, मी केतकी आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघणार आहोत छोले राईस. तर त्यासाठी कुकरमध्ये मी तेल गरम करून जे दिसतात ना ताटामध्ये ते सगळे खडे मसाले घेतले. तुमच्याकडे खडे मसाले नसतील, जिरे आणि तमालपत्राने सुद्धा तुम्ही काम चालू शकता. त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे मिरची, बारीक कट केलेला कांदा, तुम्ही उभा स्लाईसमध्ये सुद्धा कट करू शकता. मी बारीक बारीक कट केलेला आहे. तर कट केलेला कांदा टाकून सगळं छान फ्राय करून घ्यायचं. आता मी तर छोले ऑलरेडी 2 शिट्टी करून अर्धे कच्चे शिजवून घेतलेले आहेत. तर तुम्ही जर डायरेक्ट टाकणार असाल तर तुम्ही जास्त शिट्ट्या करा. कांदा परतून झाला की त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. तर लगेच आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट. आणि इथे मी आलं लसूण पेस्ट परतते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घेणार आहात, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच पोचणार आहेत. तर आणि प्लीज सपोर्ट करा आपलं चॅनल ग्रो व्हायला. 80 सबस्क्रायबर झाले आहेत, लवकरच 100चा टप्पा पार करूयात. तर ते चांगलं फ्राय करून घेतलं की इथे छोले मसाला, गरम मसाले, मीठ, हळद, लाल तिखट आणि धने पावडर हे एवढे मसाले टाकून घेतले. सगळे मसाले थोडे थोडे टाकायचे आहेत. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. मसाले जास्त झाले की भात तिखट होईल आणि खूप तिखट भात नको आहे आपल्याला, कारण हा थोडा कमी तिखट असला तर छान लागतो. तर छान मसाले फ्राय झाले सगळे की इथं अर्ध शिजवून घेतलेले छोले मी म्हणजे भिजवून अर्धे शिजवून घेतलेले आहेत, कारण तांदळासोबत ते पटकन शिजले जातील. हे पण छान मिक्स करून घ्यायचे सगळे. आणि तुम्हाला किती तांदूळ घ्यायचे त्याच्यात 1.5 पट पाणी टाकायचं आहे. तर आता मी इथं 1.5 वाटी तांदूळ घेणार आहे, तर मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आवडत असतील व्हिडिओ तर लाईक पण करा. आणि जर वाटत असेल की हा व्हिडिओ कुणाच्या उपयोगाचा आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअरसुद्धा करा. तर इकडं तांदूळ पहिलं टाकून सगळं छान मिक्स करून घेऊन मग नंतर त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून सुद्धा लगेच कुकरचं झाकण लावायचं नाही. छान उकळी येऊन द्यायची, त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं. पण त्याआधी यामध्ये कोथिंबीर टाकायला विसरायचं नाही आहे. तर कोथिंबीर टाकून घ्या आणि पटकन झाकण लावून 3 शिट्ट्या काढा. 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित तांदूळ शिजतं, त्यासोबतच छोले पण शिजतात. जर छोले आधी शिजवून घेतलेले असेल तर तुम्हाला एखादी शिट्टी जास्ती काढावी लागणार आहे. तर इथं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मीठ टाकायला विसरायचं नाही. मी मसाल्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे, तुम्ही शेवट टाकू शकता तुमच्या अंदाजानुसार. तुम्हाला कधी टाकायचं तुम्ही टाकू शकता. तर इकडे आपली मस्त अशी छोले राईस तयार झालेला आहे. तर हा पुण्याच्या थंडी आणि हा दुपारी भात पाहिजे. बास दुपारच झाली माहिती का छान. तर अशा प्रकारे मी भात बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.